प्रांजली ही आमच्या शाळेत 6व्या वर्गात आली आणि आल्यापासूनच आम्हाला तिच्यातला एक वेगळा स्पार्क जाणवला त्याच्यात, की ती नुसती अभ्यासच करत नाही आहे, तर ती ओव्हरऑल डेव्हलप्ड पोरगी आहे, की ती वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेते. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, विज्ञान प्रदर्शनं यात सर्वात भाग घेणारी मुलगी आहे. आणि तिने 8वी पासूनच अभ्यासाला सुरुवात केली, कारण ती राहत होती हॉस्टेलमध्ये आणि तिच्या घरची आई तिची शेतमजूर होती, की ती तिला पैसे नव्हते पाठवू शकत, की आज नागपूरला असणारी जी महागडी क्लासेस लावण्याकरता जी तिला फायनान्शियल हेल्प हवी होती ती तिची आई काही देऊ शकत नव्हती. आणि तिने स्वतः 8वी पासून अभ्यासाला सुरुवात केली. 10वीत कंटिन्यूअस 3 तास अभ्यास करायचा आहे, की तिला ज्या ज्या अडचणी आल्या तिच्या प्रवासात, त्या प्रवासात सर्व प्रकारे शाळेने मदत करून आज तिने हे तिच्यासाठी मिळालेलं हे जे यश आहे ते तिला पुढच्या तिच्या भविष्यात उभं करण्यास खूप सहाय्यभूत ठरणार आहे. नमस्कार, माझं नाव प्रांजली चंद्रशेखर वझाडे. मी वर्ग 6वी पासून भिडे हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ह्या शाळेमध्ये शिकण्यासाठी आली. तर मला 6वी पासूनच खूप म्हणजे शिक्षकांनी मार्गदर्शन केले. जेव्हा मी 6वीत आली तर मी फक्त एक कविता म्हणून दाखवली होती. तर त्या फक्त एका कवितेमुळे शिक्षकांनी मला खूप मार्गदर्शन केलं, की तू आणखी काही खूप करू शकते म्हणून. मला खूप विविध स्पर्धेमध्ये सहभागी केलं. सायन्स एक्झिबिशन, निबंध स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा यांमध्ये खूप मला मार्गदर्शन केलं आणि प्रोत्साहन दिलं. मला कोणतेही ट्युशन क्लासेस लावलेले नाही आहेत. मी फक्त शाळेच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनावर हे 90% आणू शकली. आणि माझी आई शेतमजुरी करते, तर तिने सुद्धा मला खूप मेहनत करून मला इथपर्यंत पोहोचवलं आहे असं मला वाटते. मला UPSC क्रॅक करायची आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.